हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज बरेच म्हणजे मी कम्युनिटी टाकून बरेच दिवस झाले. मी पॉडकास्ट करेन, आता करेन, उद्या करेन, असं करत करत मला म्हणजे हिच्याच भाषेत बोलायचं, ज्याच्यावर आज पॉडकास्ट करणार आहे तिच्याच भाषेत बोलायचं. तर थोडा वेळ घेतला मी, कारण मला थोडंसं म्हणजे कळत नव्हतं की कसं हे मांडू, जेणेकरून लोकांपर्यंत माझे जे विचार आहेत ते व्यवस्थित पोचतील आणि कुठल्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही. कसं असतं ना, त्यावेळेला आपल्या मनी आलेले भाव जे असतात ते आपण तेव्हा तेव्हा तसे व्यक्त करतो आणि 4 ओळी लिहितो. म्हणजे मी कवयित्री आहे, मी कविता लिहिते, पण सगळ्यांनाच कविता नाही जमत ना. तर काही जण, प्रत्येकाचं एक्सप्रेस होण्याची जी पद्धत असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर त्यामुळे तिची गॉसिप गर्लची जी पद्धत आहे ती म्हणजे कम्युनिटी टाकणं. तर त्याप्रमाणे त्या अनुषंगाने तिने कम्युनिटी टाकली होती, पण ते 4 शब्दामध्ये आपल्याला कळत नाही, किंवा आपण असं समोरासमोर किंवा आपण असं व्यवस्थित एलॅबोरेटिव्ह बोलल्याशिवाय, त्याचं विश्लेषण केल्याशिवाय, त्याचं पूर्ण काय म्हणतात त्याला, पूर्ण असं फापट पसारा आणि विस्कटून सांगितल्याशिवाय लोकांना काही गोष्टी कळत नाहीत. तर म्हटलं की ह्याच्यावरती एक व्यवस्थित असा व्हिडिओच बनवावा. कारण मग कसं होतं ना, उगाचच गैरसमज होतात. सांगायचं असतं एक आणि गोष्टी दुसऱ्याच काहीतरी समजल्या किंवा पोचल्या जातात लोकांपर्यंत, आणि प्रत्येक वेळेला कॉमेंटमध्ये त्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देणं शक्य होत नाही. म्हणून आजचा हा खास व्हिडिओ. तुम्हाला कळलंच असेल कोणावर आहे, तर सुरू करूया जास्त वेळ न दवडता. सो मी हा व्हिडिओ करतेच आहे, तर म्हटलं की आधी पण थोडं 1-2 व्हिडिओज जे हिचे मी पाहिले होते त्याच्याबद्दल थोडंसं बोलून घ्यावं. एकदाच काय ते एकाच ह्याच्यामध्ये होऊन जाऊ दे. सर्वात आधी तर मी माझ्या ह्या मतावर ठाम आहे, आणि अगेन अँड अगेन या बाईने मला ते प्रूव्ह केलेलं आहे की ही इतर DBS प्रमाणेच आहे, फक्त तिला ते एक्सपोजर मिळालेलं नाही. मग ते अगदी कुठल्या प्रॉडक्ट्सचं असू दे, नाहीतर मग ते नवऱ्याचं असं नाचगाणं करणं वगैरे असू दे, ह्या सगळ्या गोष्टी जर हिला ते मिळालं असतं किंवा ती साथ मिळाली असती किंवा तसं असलं असतं, तर डेफिनेटली ह्या व्यक्तीनेही ते केलं असतं. पण सिन्स त्या गोष्टी तिच्याकडे अवेलेबल नाहीत, किंवा तेवढं तिला तो सपोर्ट म्हणण्यापेक्षा नाही आहे ते तिच्याकडे, किंवा तिच्या पार्टनरला त्या गोष्टी आवडत नाहीत, तर ती ऑब्व्हियसली ती एकटी नाही करू शकत, किंवा एकटीच असं काहीतरी, किंवा तिच्यामध्ये ते नाही आहे ते करण्याचं, किंवा तिला तो इंटरेस्ट नाही आहे, तरी ती तिच्याप्रमाणे करतच असते. असं नाही आहे की ती नाही प्रयत्न करत. पण अगेन तिच्याकडे तेवढा एक्सपोजरच नाही आहे, तिच्याकडे तेवढं तुम्ही म्हणू शकता तेवढं फ्लॉन्ट करण्यासारख्या गोष्टीच नाही आहेत. आणि हे तुम्ही माझ्याकडनं वाक्य लिहून घ्या की जेव्हा कधी तिच्याकडे समजा त्या कधी आल्या किंवा तिला अशी संधी उपलब्ध झाली, तर ती ते फ्लॉन्ट केल्याशिवाय किंवा ती इतर DBS प्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही. आणि ती आपापल्या परीने अजूनही ते प्रयत्न करत असते. जसं की आता आपण बघितलंच की तिने ते असा काहीतरी लुक क्रिएट केला, आणि अगेन ते विंटेज वगैरे. तर हे लोक जास्त असं वेगळ्या पद्धतीने आत्ताचं हे करून दाखवतात, नाच गाणं आणि काहीतरी असं छपरीगिरी करून दाखवतात. ही स्वतःला विंटेज हिरोईन समजते अगदी पहिल्यापासूनच. ते बुचडा काय, ती हेअरस्टाईल काय, आणि ते काय ते असं एकदम पुराण काळातलं, किंवा आपण म्हणू शकतो 70s 80s मधलं ब्लॅक अँड व्हाईट हिरोईन, असं काहीतरी हिचा गौराचा ऑर आहे. तर त्याच्यामुळे ही तिच्या लेवलवर तिचे प्रयत्न किंवा तिचा जे काही ड्रामा, नौटंकी आपण म्हणू शकतो, ती हिच्या लेवलवर हिची पण चालूच असते. फक्त मला कळत नाही, लोकांचा ना असा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की हे चालतं, हिने केलेलं प्रत्येक गोष्ट मान्य आहे, आणि इतरांनी तीच गोष्ट केली तर मग त्यांना रोस्ट केलं पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. पण तीच गोष्ट हिने केली की लोक सहज ते दुर्लक्ष करतात, आणि हिला सगळं माफ आहे असं काहीतरी माइंडसेट क्रिएट झालेला आहे. ते काय आहे ते मी तुम्हाला उदाहरणासहित थोड्या वेळात स्पष्टीकरण देणारच आहे. संदर्भासहित स्पष्टीकरणमध्ये मला पूर्ण मार्क मिळायचे. पहिला प्रश्न हिच्या नवऱ्याबरोबर रील बनवण्याचा,
किंवा असं बागडण्याचा किंवा असं रोमॅन्टिक, ते पण ही आपल्या आपल्या परीने करतच असते. म्हणजे रील बिल कदाचित तो तेवढा कम्फर्टेबल नसेल किंवा प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते, त्यांना ते नसेल जमत किंवा त्यांना ते ऑकवर्ड वाटत असेल तर ते नाही करत. बट ऑन द अदर हँड ही अख्खे व्हिडिओ छापते. नुसतं मी आणि माझा भावी आम्ही दोघं मिळून कसं बोलतो, आमचं कसं कपल आहे आणि आमचं कसं बॉन्डिंग आहे हे दाखवण्यासाठी ही अख्खं नवरा बायकोचं कॉन्व्हर्सेशन जे स्क्रिप्टेड असतं, 100% स्क्रिप्टेड असतं. कारण कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा ऑन ठेवून असंच रँडमली इतकं परफेक्शन आणि इतकं असं अचूक आपण बोलूच नाही शकत. तुम्ही कधीतरी असं शांत डोक्याने तिचा आता तो मोमोचाच व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन चाललं आहे, जे बोलणं चाललं आहे, ते फार नॅचरल आहे का असं तुम्हाला वाटतं का? खरंच वाटतं का? आणि असं नवरा बायको असं इतकं असं एकदम काय बोलतात टू द पॉईंट असं संभाषण असतं का नवरा बायकोमध्ये? इतकं असं वैचारिक लेवलवर काहीतरी असं एकदम डीप आणि पोखतं माणसांसारखं. आता तो त्यांचा स्वभाव असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण इतकं फॉर्मल असं कॉन्व्हर्सेशन असतं का जनरली? तर हे सगळं ही ऑन कॅमेरा दाखवते आणि आपलं बॉन्डिंग दाखवते आणि मग कसं आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवतो, कसं आम्ही एकमेकांचे कसे बेस्ट फ्रेंड आहोत, कसं आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो, ही हिच्या परीने करत असते. बाकीचे अख्खे व्हिडिओ नाही छापत असे. आता हे जर बोंबडीने केलं किंवा हा नाही केलं तर आपण ती गोष्ट एक्सेप्ट करू का? आपल्याला त्यांचं नाच गाणं दिसतं, पण ते असा एक अख्खा डेडिकेटेड नवरा बायकोचा डेडिकेटेड व्हिडिओ नाही टाकत ना. नुसतंच कॉन्व्हर्सेशन, नवरा बायकोच बोलतायत आणि काहीतरी आपली दोस्ती दाखवत आहेत. मग जेव्हा ते असं बोलायला वगैरे बसतात तेव्हा मग आपण म्हणतो की बसले सोफ्यावर, राहिले उभे तिकडे, आणि ही अख्खा व्हिडिओ टाकते असं. आणि मग हिला प्रत्येक गोष्टीमध्ये तो भवी लागतो, त्या भवीला उभं करणार वाटच बघत असते. इवन त्या मुलाला, शेजारच्या मुलाला बोलावलं होता तेव्हा पण हिला भवी पाहिजे होता, पण भवीकडे वेळ नव्हता म्हणून भवी नव्हता, नाही तर तेव्हा पण हिला तो भवी पाहिजे होता. काल पण अख्खा व्हिडिओ, काल का परवा तो टाकलाय, तो व्हिडिओ पण नुसता अर्धा व्हिडिओ तर नुसता आता भवी येईल मग बोलू, भवी आता हे करतोय, भवी भवी भवी, तो नसला तरी पण नुसतं भवी 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 भवी. म्हणजे ऑब्सेस्ड आहे ही, पण नेक्स्ट लेवल ऑब्सेस्ड आहे. हिचं पण स्वतःचं असं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं, ह्यांचं पण आपला शो ऑफ असा चाललेला असतो, फक्त पद्धत वेगळी आहे. बट हे पण तेच करतात, फक्त नाच गाणं करत नाही याचा अर्थ ते सोबर होत नाहीत. अख्खा व्हिडिओ नुसतं असं कपल गोल्स आणि आम्ही कपल आणि आम्ही कसे ग्रेट आहोत हे दाखवणं, ह्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ छापणं, हे पण तितकंच क्रिंज आहे. ओके, whether you accept it or not, this is the reality of Gaura Ka Aura. Thirdly, ही लक्झरियस लाईफ असं आपलं आहे असं शो ऑफ नाही करत किंवा असं काही बॅग कलेक्शन्स नाही दाखवत, क्लॉथिंग कलेक्शन नाही दाखवत, असं काही हे नाही दाखवत, उगाचच फ्लॉन्ट नाही करत, म्हणून ही साधी आहे, सिम्पल आहे. सो अगेन आय गो बॅक टू माय फर्स्ट सेंटेन्स विच मेन्शन की जे नाही आहे त्याचा कसं काय ते दाखवणार, तेवढं नाहीच आहे. पण जेव्हा कधी येईल किंवा जेव्हा कधी काही एखादी गोष्ट पण आली तर ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर हेच आहे, ह्याचं मूळ कारण हेच आहे की सध्या नाही आहे तेवढं. मी हे कितीतरी वेळा मेन्शन पण केलं आहे की ठीक आहे, ते बाकीच्यांच्या मानाने थोडे अजून त्या स्ट्रगल पिरियडमध्ये आहेत, जेव्हा की बाकीचे थोडे बऱ्यापैकी सेटल झालेले आहेत किंवा बऱ्यापैकी आहे त्यांच्याकडे तेवढं असा हे करण्यासारखं, उगाचच मोठेपणा करण्यासारखं. तर एवढा अजून मोठेपणा करण्यासारखं नसेलच तर मग दाखवणार तरी काय. पण त्यातल्या त्यात जे काही आहे दाखवण्यासारखं हे आडून हिने पण दाखवलेलंच आहे. जे आहे ते दाखवतेच. आणि अगेन आता जर तुम्ही म्हणाल की अरे तर काय आता, म्हणजे जे आहे तर ते दाखवलंच पाहिजे ना, जे आहे तर ते दाखवते तर त्याच्यात काय चूक आहे. पण एक्स्ट्रा काहीच असं काही करत नाही, तर एक्स्ट्रा असं काही नसतंच. आता जे ते दाखवत आहेत ते त्यांच्याकडे आहे म्हणून ते दाखवत आहेत. हा म्हणा किंवा बोंबल म्हणा. आता मी या दोघींचीच नावं जास्त का घेते, कारण इंटरनॅशनल डिबेट्सच्या अनुषंगाने त्या ह्याच्याने मी कंपॅरिझन करण्यासाठी घेते.
किंवा फॉर दॅट मॅटर इवन किल्पाचं पण म्हणा, तर किल्पा पण काही गोष्टी फ्लॉन्ट करते बिकॉज शी हॅज इट. सो इथे कोणीच साधं सुधं गरीब आणि असं आहे पण असं दाखवत नाही आहे, आणि तो आमचा स्वभावच नाही, आणि आम्ही कसे एकदम साधी राणी उच्च विचारसरणी वगैरे, हे सगळं DBSच्या बाबतीत सगळं झूट आहे. आणि सगळं फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे, हे असं कोणीच नाही आहे. फक्त वक्त वक्त की बात है, जैसा वक्त बदलेगा औरा भी बदलेगा. समज रहे मंडळी, समज रहे हो. अजिबात हिच्या मुलाला कुठल्या ॲक्टिव्हिटीज नाही किंवा कुठे काही ती एक्स्ट्रा करत नाही, नुसतं त्याला पण घेऊन कधी वाटेल तेव्हा भटकत असते. आता खरं तर ते फॉल कलर्स वगैरे बघायला जाण्याची काही गरजच नव्हती, कारण तिच्या दारातच ती जसं आता तिने मेन्शन केलं आहे की तिच्या दारातच असं सगळे फॉल कलर्स दिसतात आणि असा वेगवेगळ्या छटा, आणि मग ती तिच्या चौयत्रीच्या नजरेतून ते सगळं कॅप्चर करते आणि प्रत्येक वर्षी त्या गोष्टी करते. तर मग एवढं लांब कुठेतरी जाण्याचा काय पॉईंट होता? त्याच्या बदल्यात जर त्या मुलाला कुठल्या तरी कॅम्पला घातलं असतं, जरा काहीतरी त्याच्या तो जो हुशार आहे ना, बिल्लू काय ते करतो, काय आता हल्लीच काहीतरी टायटल दिलं होतं सर्किट, तर म्हणजे असं काहीतरी असं त्याचा सर्किटपणाला अजून थोडी चालना मिळाली असती तर थोडा पॉलिश होईल ना तो सर्किटपणा, सर्किटला थोडा स्पार्क येईल. पण ते नाही, आपलं फिरणं महत्त्वाचं, आपलं भटकणं महत्त्वाचं, बाकी गोष्टी गेल्या तेल लावत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते फिरणं पण म्हणजे त्याला काय अर्थ आहे का, काहीतरी वेगळं जाऊन बघितलं का, तर नाही. ते तिच्या रोजच्याच म्हणजे तिच्या आवारात जे दिसतं तेच ती बाई कुठेतरी असं आम्ही कसं फिरू शकतो, आम्ही कसं जातो, आम्ही कसं ट्रिप्स करतो, हे सगळं दाखवण्याच्या नादात जे ती दारात बघू शकते अशी गोष्ट बघायला एवढं ड्राईव्ह करून वगैरे गेली, आणि तिथे काही एवढं काही खास तिला हाती लागलं नाही. त्याच्या उलट नंतर तिला स्वतःलाही हे रिअलाईज झालं असेल की तिच्याच आजूबाजूला किती सुंदर बघण्यासारखं आहे, तिच्याच आजूबाजूला ती रोज ही ब्युटी अनुभवते, ही सुंदरता ती रोज चौयत्रीच्या नयनांमध्ये भरून घेते. सॉरी, मी खूप बॅड आहे या गोष्टीमध्ये, असं काहीतरी बोलायचं माझ्याच्याने ते होत नाही, तर त्याच्यामुळे मी ते जास्त असं चौयत्रीच्या ह्याच्यामध्ये जाऊन असं नाही बोलू शकत, चाव्यात्मक नाही बोलू शकत, तर त्याच्यामुळे माफ करा. पण समजा, माझ्या भावना समजा, तर ही तशीच आहे. म्हणजे आपण बोंबलीला बोलतो, पण ॲट द सेम टाईम ही काही वेगळी नाही आहे. ही पण आपल्या परीने आपलं सुट्टी पडली रे पडली की बोचकं उचलायचं आणि फिरायचं. आणि सुट्टीचं पण नाही, कधी सुट्ट्या नसतील तरीही सुट्टी घेऊन ही बाई जाते, जिथे फ्रीमध्ये किंवा असं काहीतरी त्या भावीच्या कंपनी थ्रू वगैरे काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळत असेल आणि जाण्याचं, आणि तर ही टॅग इन होते आणि ही पण त्याच्यामध्ये आपलं आणि आपल्या मुलाचं आपलं घुसवून घेते आणि आपलं फिरून घेते. तर दॅट इज अनदर पॉईंट जे मला मेन्शन करायचं होतं. आता ते स्किनचं वगैरे दाखवत बसली आणि असं काही नसतं, आणि आपण इनर ब्युटी महत्त्वाची, आणि आपली हुशारी आणि आपलं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात चेहऱ्यापेक्षा वगैरे, असं म्हणजे हिने आपलं हे दिलं. पण ते अगेन ते दुसऱ्यांना हिणवणंच आहे की बाकीचे लोक जे करतात किंवा बाकीचे लोक जे खर्च करतात, तर तसं काही करू नका, आणि आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे वगैरे. पण तुम्ही बघितलं का, ही मोस्ट ऑफ द टाईम स्वतःचा चेहरा पण असा उन्हामध्ये आणि त्या उन्हाच्या लाईटमध्ये दाखवते. कधी असं नॉर्मल लाईटमध्ये नाही ही अशी समोर येत किंवा नाही त्या गोष्टी करत. सो तुम्ही जर स्वतः अनुभवलं असेल तर आपण उन्हाचा जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा सूर्यकिरणं पडतात आणि जेव्हा चेहऱ्यावरती उजेड पडतो, तर आपला चेहरा अजून ग्लो करतो, आपला चेहरा नॉर्मलपेक्षा वेगळा दिसतो, आपली स्किन वेगळी दिसते, आपण ग्लो करतो, छान दिसतो. तर तेही एका बाजूने म्हणजे असं दाखवणं, असं फिल्म करणं, असं टॅक्टिक यूज करणं, हे पण एक फसवणूकच आहे, किंवा हे पण एक टॅक्टिकच आहे की कसं म्हणजे
त्यातल्या त्यात मला असं किती असं दाखवता येईल की बघा मी किती सुंदर आणि माझं किती छान स्किन आहे. आणि एक्सपेक्टेशन हेच असतात की अगं ताई काहीतरीच काय, तू किती सुंदर दिसते आणि किती छान आहे तुझी स्किन, तुला काही करण्याची गरजच नाही, तू जात्याच सुंदर गो बाई, इतकी सुंदर मी कधीच बघितली नाही, तू इतकं तुझं मन आणि तुझ्या चविता आणि तुझं ते काव्यात्मक आणि तुझं सगळे विचार ते इतके सुंदर आहेत ना की तुझ्या चेहऱ्यावर ते झळकतात आणि मस्त अशी ती प्रकाश किरणं तुझ्या तोंडावर पडतात आणि तुझा चेहरा असा लखलखून जातो. हेच सगळं आडून आडून हेच करायचं असतं, हेच हवं असतं. आणि जी गोष्ट माझ्याकडे नाही पण दुसऱ्यांकडे आहे तर ती कशी चुकीची आहे आणि मीच कशी बरोबर आहे आणि कसं आपण आपल्यामध्येच असं हे मनाला समजवते असं मला कुठेतरी ते गौरा असं वाटतं की स्वतःला मनाला ती समजवते की अरे असं हे नाही केलं पाहिजे आणि बेसिकच ठेवलं पाहिजे आणि बघा सगळ्यांमध्ये असं असतं. म्हणजे काय अर्थ काय होता तो व्हिडिओ काढण्यामागचं किंवा ते असं काहीतरी असं मध्येच उठून असं ज्ञान देण्यामागचं अचानकच का हिला असं स्किन बिन आठवली, काय कोणी सांगू शकतं का ह्याबाबत? अच्छा काय म्हणता? अच्छा इन्फ्लुएन्सर आहे आणि ह्या विषयावर बोललं पाहिजे. अच्छा सगळे बोलतात म्हणून हिने पण. अच्छा ओके ओके असं आहे का? मग काय फरक ना, मग सगळे बोलतात तर ही पण त्याच विषयावर बोलते, सगळे करतात तर तेच ही करते, किंवा सगळे जे करतात त्याच्या ते सगळं बघायचं आणि मग आपण त्याच्या काहीतरी विपरीत बोलायचं, दुसरं काहीतरी बोलायचं. मग आपण कसे युनिक म्हणून असं आपण कसे असं साध्या माणसातले साधा माणूस असं म्हणून असं आपण साध्या माणसांचं असं रिप्रेझेंटेटिव्ह बनायचं असं आहे का? म्हणजे बाकीच्यांनी जर असं स्किनवर वगैरे बोललं तर मग आपण म्हणतो की अरे तुम्ही कोण एक्सपर्ट आहे काय आणि तुम्ही काय स्किनचं वगैरे काय सांगता आणि प्रत्येकाला सगळं माहिती आहे आणि सगळ्यांना सगळं माहिती असतं वगैरे, तर कशाला असे टॉपिक घेतात आणि काय प्रत्येक वेळेला स्किनचं वगैरे बोलत असतात. पण हिने चालतं कारण ही वेगळी आहे ना, हिला चालतं, ही वेगळं बोलली ना, ही काय तुम्हाला प्रोडक्ट वापरायला सांगत नाही आहे, ही असं नॉर्मलच कसं वेगळं काहीतरी बोलली ना. नेहमी असं सगळ्यांचं असं बघते आणि त्यातलं त्यात आपल्याला काहीतरी वेगळं बोलून कसं स्टँड येईल हे बघते, हे करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सगळ्यांना पहिले चुका करू देते आणि नंतर मग मी वेळ घेतला, मला हे कधीच बोलायचं होतं पण मी वेळ घेत होती. वेळ काय घेत नसते ही, सगळे कशा माती खात आहेत ते बघत असते. म्हणजे सगळ्यात चालू कोण? समज रे मंडळी, समज रे हो. म्हणजे सगळ्यांचं सगळं होऊ द्यायचं. आपल्या आजूबाजूचे जे काही आहेत, ज्यांना लोक बघतात किंवा सिमिलर कॅटेगरीमधले जे आहेत त्यांना काय फीडबॅक येतो, त्यांचं काय कॉन्टेंट आहे, मग त्या कॉन्टेंटला कसा फीडबॅक आला आणि मग त्यातल्या त्यात आपण कसं लोकांच्या बाजूने हे करू शकतो, त्यांचं मन आपल्याकडे वळवून घेऊ शकतो. आपण त्यांच्यासारखे नाही, आपण कसे वेगळे आहोत, हे ते सगळं अभ्यास करून मग आपण आपला मी विचार करत होते सांगून असा नंतर आरामात व्हिडिओ टाकायचा, त्यांचेच टॉपिक घ्यायचे पण वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचे आणि सगळा गेम उलटवायचा आणि आपली इमेज अशी बिल्टअप करत जायची, खोटी इमेज. व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. त्यानंतर दिवाळीमध्ये चविता केली आणि मग ते ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड, म्हणजे मला काय कळलंच नाही, ते जस्ट टू म्हणजे टेक यू बॅक टू दॅट टाईम झोन किंवा त्या टाईमलाईनमध्ये तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट केलं. म्हणजे जे सध्या चालू आहे त्यालाच फक्त ब्लॅक अँड व्हाईट केलं जस्ट टू गिव्ह दॅट फील आणि काहीतरी चवियत्रीची चविता चालू झाली. म्हणजे त्या चविता बापरे, मला असं वाटतं की हे असेल बाबा, हे नॉर्मल असेल, ह्यांचं जे संभाषण हे दाखवतात ना ते मला वियर्ड वाटतं कारण आपण नॉर्मल माणसं आहोत. असं बाबा असं मला वाटतं नॉर्मली पण असं एकमेकांशी असे चवितेतच बोलत असतील म्हणून यांची चवितेची भाषा असेल, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे नॉर्मल असेल. पण मला ते खूप वियर्ड वाटलं आणि सतत नाही मी हे ऐकू शकत. सतत कधीतरी असं ठीक आहे, एक जसं की मी गाणं गाते माहिती आहे सगळ्यांना, पण असं नाही ना की मी सतत रोजच्या रोज गाणंच गात असते किंवा रोज काय ना काहीतरी गाण्याचंच कार्यक्रम करत असते किंवा प्रत्येक पॉडकास्टमध्ये असं काहीतरी गाण्यातच बोलत असते, असं नाही ना. चेंजेस आणत असते.
पण तसं हिचं नाही आहे. सगळ्यामध्ये असं नुसतं ते काव्यात्मक बोलणं नाही तर कविता करणं, ह्या दोनपैकी एक असतंच. असं नॉर्मल ही बाई बोलूच शकत नाही. आणि जरी ती बोलली ना तरी ते इतकं त्याचं ते प्रभाव पडलेला आहे, इतकं ते भिनलेलं आहे ना की हिचं साधं बोलणं पण साधं वाटतच नाही. इट्स माय प्रॉब्लेम, मे बी इट्स माय मिस्टेक, इट्स ओके, आय कॅन एक्सेप्ट इट. मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट पॉईंट. मिसळचा जो काही घाट घातला, मी एवढ्या लोकांसाठी मिसळ केली आणि नेहमीप्रमाणे आता आमच्याकडे येणार आणि आमच्याकडे जेवणार वगैरे, त्याच्यामध्ये पण मला असं वाटलं की लोकांचं म्हणजे अगेन हे अंधभक्तीच आहे. अंधभक्ती आणि अंडभक्ती, अंडे भरलेले आहेत डोक्यात आणि अंध झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये पण मला असं जाणवलं त्या कॉमेंट्स वाचून की वा, तू एवढं सगळं केलंस आणि तू भारी आहेस, तू अशी आहेस, तू तशी आहेस. हेच लोक, हेच जर दुसऱ्या DBSने म्हणजे अगेन त्या 2 बाया ज्या इंटरनॅशनल DBS मेंबर आहेत त्यांनी जर केलं, लेट्स से बोमलीने आता बनवलं, आजच व्हिडिओ आपण बघितला की ते पाटवड्या, तर त्या बनवल्या आणि त्याच्यासाठी अख्खा दिवस तिचा त्याच्यातच गेला. तर आपण उद्या त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. त्याच्यानंतर म्हणजे मी तर सगळ्यांना सरसकट एकाच पेजवर ठेवते, ते तर मी आधीच सांगितलं. पण लोकांच्या दृष्टीने मी सांगते की बोललेच ना, तुमच्या मनात आलंच ना, काय अख्खा दिवस घालवला हिने आणि काय केलं आता त्या पाटोड्याला काय अख्खा दिवस जातो, बरोबर. दुसरी गोष्ट, हाने पण लास्ट टाईम काहीतरी गेट टुगेदर ठेवला आणि काहीतरी असा पाणीपुरी, तर ते थोडंसं काहीतरी बनवलं होतं पाणीपुरी. तर हे असं बनवलं, हे असं केलं आणि एवढूसच बनवलं. तिला अशा सगळ्या कॉमेंट होत्या, असंच म्हणजे आपण त्याच्यावरती ती टिप्पणी केली. पण हिने फक्त मिसळ बनवली तर ते जस्टिफाईड आहे, कारण ती वेगळी आहे. तिचं काय, ती इतकी छान बोलते की बस सगळं माफ आहे तिला. असं का, हा भेदभाव का? तिने पण बनवायला पाहिजे होतं ना. मग जास्त नाही, ठीक आहे, मान्य आहे की कोण जास्त खात नाही आणि फराळ झालेला होता आणि म्हणून फापट पसारा नको, उगाच ते उरतं, वाया जातं, ठीक आहे, मान्य आहे. पण छोटा मोठा काहीतरी स्नॅक आयटम, एक ॲपेटायझर, एक डिझर्ट, ह्या 2 गोष्टी तरी असायला हव्यात की नाही. हे फराळ्यात निपटवून टाकलं आणि मिसळ केलं आणि झालं. त्या मिसळीत पावतं बाहेरचेच होते. म्हणजे केलं काय या गौराबाईने, मिसळ. पण त्याच्यावर काय किती व्हिडिओ छापला, किती ते मिसळीचे वसूल केले. हा अँगल पण ना मला हेच पटत नाही की हिला वेगळी ट्रीटमेंट का. ही उलट काहीच करत नाही. हिला जे मिस परफेक्शनिस्टचं टॅग जे तुम्ही दिलेलं आहे ना, म्हणजे ज्या कोणी लोकांनी दिलेलं आहे, तर मला असं वाटतं हिच्यापेक्षा कितीतरी मग बोंबाड आणि हा करतायत, कितीतरी करतायत. हा तर करते, डेफिनेटली करते. तिच्या मुलांचं सगळं काही व्यवस्थित ती बघते. तिची मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांना असं वेगवेगळ्या कॅम्प्सना घालते ती. भलेही चलती ते खाणं पिणं त्यांचं ते बाहेर होत असेल, पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करवते. त्याच्यानंतर जेव्हा ती घरी पण काही हे करते तर ती थोडेफार मेहनत घेते त्याच्यावरती आणि चांगल्यात चांगलं तिचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. बोंबाड पण म्हणजे ती काय वेगवेगळ्या 10 चटण्या बनवून 40 आयटम बनवेल, पण करते ती त्या लार्ज स्केलवर आणि काय काय हातपाय मारण्याचे प्रयत्न करते, काय काय बनवते. भलेही त्याच्यामध्ये काय ना काहीतरी असं थुकपट्टीचं येडा बनवत असेल, पण करते काय ना काहीतरी खटपट करते. मिनिमम एफर्ट कोण घेत असेल तर ती ही बाई घेते. हिच्या सगळ्यामध्ये मिनिमम, एकदम मिनिमम एफर्ट फ्रॉम द व्लॉग्स. म्हणजे तिचे व्लॉग्स पण इवन इतके लो एफर्ट असतात ना. म्हणजे ते चविता करते आणि ते चवितेमध्ये बोलते वगैरे, जर ते एफर्ट आहेत तर ते वेगळी गोष्ट आहे. ते तर तिची कलागुण आहेत ना, ते तर तिच्यात आहेच, इनबिल्ट आहे. पण अदरवाईज जे असे नॉर्मल व्लॉग्स असतात, जे रुटीन व्लॉग्स असतात, तर त्याच्यामध्ये ही काय असं हे करते, एक्स्ट्रा करते किंवा काय असं हायलाईट असं होण्यासारखं अशा गोष्टी करते, काय नाही करत. एकदम बेसिक आणि एकदम लो एफर्ट व्हिडिओज असतात हिचे
आणि नुसतं असं काहीतरी उभं राहायचं, बरळायचं, बोलायचं, कधी पत्रकार पोपटलाल बनूनच उभं राहायचं, आणि मग तो भावी असला तर काय, आणि मग असंच कॅमेरा बाजूला लावून आपलं त्याच्याशी काही ना काहीतरी असं त्याचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं आणि जगातला तोच कोणता मोठा हुशार माणूस असल्यासारखं त्याला काही ना काहीतरी प्रश्न करत बसायचे. ते एक हिचं कॉन्टेंट असतं. आणि काही असेल किंवा हिच्याकडे कोण येणार वगैरे असेल तर बघितलंच काय लेवलची आणि काय ह्याची तयारी करते. सो नथिंग ग्रेट अबाउट हर, की बाबा असं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीच नाही आहे. सो मला हेच कळत नाही की का लोकांना असं ऐसा क्या है भाई, हा भेदभाव का? द नेशन वॉन्ट्स टू नो. ते शेजारच्या मुलाला बोलवून त्याच्यावरती व्हिडिओ छापला आणि व्ह्यूज छापून घेतले. म्हणजे त्याला मला खरंच कळलं नाही की खरंच त्याला शाउटआउट देणं हे मोटिव्ह होतं की हिचं मोटिव्ह काहीतरी वेगळंच होतं. ते लोकांपुढे असं ठेवलं जातं ना की आता जर कोण त्याच्या विरोधात किंवा त्याची रियालिटी दाखवायला गेलं तर मग ती व्यक्ती समोरची खराब होईल, म्हणजे तिची इमेज खराब होईल, असं ते पुटअप केलं गेलं आहे. पण त्याचा मागचा मोटिव्ह खरा म्हणजे असून नसून किती सबस्क्रायबर होणार होते किंवा किती त्याला काय मिळणार होतं ते त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट होतं की त्याच्या बदल्यात हिला काय मिळणार होतं, आणि ते तिला मिळालेलं आहे. सो त्याच्यावर मी जास्त इलॉबरेट करत नाही. आणि दुसरी गोष्ट, थंड पिझ्झा दिला त्याला खायला, आणि तेव्हाच इतकी काय घाई झालेली ह्याच्यावरनंच कळतं की तिचा मोटिव्ह काय होता. तिला असं झालेलं कधी याचा व्हिडिओ छापते आणि कधी हा ज्या कामाला आलाय ते काम याच्याकडनं करून घेते. अगं बाई, त्याला थोडं सेटल करायचं. तो इतका घाबरलेला होता, इतका नर्वस होता. त्याला आधी खाऊ पिऊ घालायचं, गरम गरम खाऊन घे बोलायचं, इतकीच काळजी होती तर. ते ऑन कॅमेरा दाखवायचं होतं का तुला की मी त्याला खायला दिलं? म्हणजे काय सिविक सेन्सच्या गोष्टी करते ना ही बाई. हा आहे हिचा सेन्स, हा आहे हिचा, दिस इज हाऊ शी बिहेव्स. त्यानंतर ते काहीतरी त्याला कॅन्डीज दिल्या, त्याच्यामध्ये पण कसं ते तिने पुटअप केलं. ते मराठीमध्ये बोलते, ते कोणाला कळणार नाही, त्या ह्याच्याने ती बोललेली आहे. जर ते त्याच्या आईवडिलांनी ऐकलं आणि जर ते इंग्लिशमध्ये बोलली असती आणि तर कसं वाटलं असतं ते तुम्ही सिम्पल विचार करा. आणि हाही विचार करा की जर ह्याच्या जागी बोंबाड किंवा हा असली असती आणि त्यांनी असं बोलले असते की हे माझ्या मुलाला आवडत नाही, तसं पण माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी ह्याला देऊन टाकते, हा म्हणालाच अनायसे की मला आवडतं आणि माझ्या मुलाला आवडत नाही, तर म्हणून मग मी म्हटलं की घेऊन जातो हे अख्खच्या अख्खं पॅकेट. तसं पण मला तुला काहीतरी द्यायचंच होतं, द्यायलाच लागलं असतं, द्यायचंच होतं नाही द्यायलाच लागलं असतं, कारण तू माझ्या व्हिडिओत येणार म्हटल्यावरती मग मला तुला काहीतरी देणं भाग होतं. तर मग म्हटलं की झालं, चल बरंच झालं, हेच घेऊन जात, असं पण तो काही खात नाही. ह्याच आविर्भावात हेच शब्द एकदम सेम टू सेम, काहीच फरक नाही, हेच बोललेली आहे ती. आणि ही आहे तुमची वागण्याची पद्धत. म्हणजे खरंच ना, मग हा भेदभाव का? हे कोणाला दिसत नाही का? हे नाही दिसत कोणाला की कशी वागते, कसं बोलते, काय हिची रियालिटी काय आहे? हे जे दिसतं ना, हे दाखवण्याचे वेगळं आहे आणि आहे असलीयत वेगळी. ती ही अशी कधी बाहेर येते आणि माझ्यासारख्या लोकांपासून तर लपतच नाही. असं मला काय म्हणतात ना, असं दिलेत असं एक्सरे, ते कोण काय कसं बोलते ते बरोबर मला हेरता येतं. आणि अगेन मी सगळ्यांना एकाच पातळीवर धरते ना, त्याच्यामुळे मी ते जास्त चांगल्या प्रकारे बघू शकते आणि तुम्हाला ते सांगू पण शकते. बट देन अगेन तुम्ही ते तसं जर समजत नसाल आणि तुमच्या डोळ्यावर जर पडदा असेल तर ते तुम्हाला कधीच समजणार नाही. गाडीचा व्हिडिओ पण सगळं काही पारखून आणि सगळं काही कोणाचं काय चाललेलं आहे, आता बोंबाडला किती पडतायत आणि हे बोंबाड, मला वाटतं ही बोंबाडला खूप जवळून फॉलो करते आणि बोंबाडवर होणारे रोस्ट पण जवळून फॉलो करते. सध्या हिचं टार्गेट असं झालेलं आहे की तिच्या ह्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे तर ते सगळं नीट अभ्यास करायचा, सगळ्या कॉमेंट्स वाचायच्या, रोस्टर्सचं ऐकायचं, रोस्ट म्हणजे माझं ऐकायचं, माझ्या इथल्या कॉमेंट वाचायच्या आणि मग एकदम सेफ खेळायचं. मग तो स्किन केअरचा व्हिडिओ असू दे, आपण कोरियन दिसू शकत नाही, कितीही महागडे प्रोडक्ट वापरा, आपण तो चोरियन ग्लो आणू शकत नाही आपल्या चेहऱ्यावर. ते इकडे असं लायसन्स, एक पक्का लायसन्सवाला लागतो बाजूला, मी तुम्हाला खरं खरं सांगते, इथे असं नाही चालवू शकत. आणि मग
ते एक एक ड्रायव्हिंग लेसन, ते ड्रायव्हिंग फोबिया आणि सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या असं मी बोलली होती ना की मला कधीच करायचा होता व्हिडिओ, पण मी थोडासा वेळ घेतला. तर हे वेळ घेऊन ती ह्याच सगळ्या गोष्टी करत असते. सगळे कसं काय आपण सेफ कसं काय, आणि आपण वेगळं कसं काय, आपण हटके कसं काय. हटके बिटके काय नाही आहे, फक्त दुसरे ज्या माती खातात ना त्याच्या ते झाडून मग जे उरतं ना ते आहे, ही गाळ साफ करते. आणि अर्धवट चुकीची माहिती ते तर म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे एक तर लास्ट टाईम जेव्हा हिने तो क्वेश्चन आन्सरचा काहीतरी व्हिडिओ केलेला तेव्हा मी हिची तारीफच केलेली, फक्त 1-2 गोष्ट मला ज्या फक्त खटकल्या होत्या त्याच सांगितलेल्या, पण ते काही या बाईला पटलं नाही. तिला असं करूनच दिलं. आणि याला कारण लोक आहेत, लोकांना असं तिला ते डोक्यात हवा गेली आहे तिच्या की मी परिपूर्ण आहे, माझं काही चुकूच शकत नाही. तर त्याच्यामुळे तिला त्या 1-2 गोष्टी पण खटकल्या. आणि काही लोक चुकांमधनं सुधारतात, चुका ॲक्सेप्ट करून काहीतरी वेगळं करतात. हुशार माणसं असंच करतात. पण काही लोक अजून चुका करतात. अजून मी किती गं बाई मी हुशार दाखवायला जातात. त्यातली प्रजाती म्हणजे ही व्यक्ती आहे. हिला असं थोडंसं खटकलेलं सांगितलं तर ही अजून आपली हुशारी दाखवण्याच्या चक्करमध्ये माती खाऊन बसली आणि वाटेल त्या इन्फॉर्मेशन आणि वाटेल ते टाकायला लागली. तर त्याचा आधी तर मी पाढा वाचून दाखवलाच आहे हा पूर्ण व्हिडिओ. आता माझा मेन मुद्दा तर राहिलाच आहे, त्याच्यासाठी मला दुसरा व्हिडिओ बनवायला लागणार आहे. पण आता हा पॉईंट मी जो बोलत आहे तेवढा कंप्लीट करते. ते म्हणजे ते पानं गोळा करण्याचा किंवा तो पाचोळा गोळा करण्याचा. त्यामध्ये ही बाई चक्क बोलली की कचरा गाडी येऊन घेऊन जाते आणि याचं काही कंपोस्ट वगैरे होऊ शकत नाही. अगेन अर्धवट माहिती. त्याचं कंपोस्टच होतं, ते फक्त प्रत्येक इंडिव्हिज्युअल करत नाही. ज्याचा तो पाचोळा आहे ते प्रत्येकजण स्वतःचं नाही करत, पण ते लोक घेऊन जातात. आणि ते पाचोळा घेऊन जायला कचरा गाडी नाही येत, कचरा गाडी नसते. ते ब्लोअरनेच ते उचलून घेऊन जातात किंवा ते पिशव्या जे असतात त्या जे भरून ठेवलेल्या बॅग्स असतात त्या बॅग्स ते घेऊन जातात. आणि नंतर आत्ताच्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली तसं त्याचं कंपोस्ट होतं. नंतर ते जाऊन म्हणूनच ते तुम्हाला डिस्पोजेबल बॅग्समध्ये टाकायला ठेवायला सांगतात, जमा करायला सांगतात, जेणेकरून ते नंतर कंपोस्ट सगळ्या गोष्टीचं रिसायकलिंग होतं. तर तो कचरा नाही आहे आणि त्याला कचऱ्यासारखं ट्रीट केलं जात नाही आणि त्याला उचलायला कचरा गाडी येत नाही. तर तेच आहे की ही जास्त हुशारी दाखवण्याच्या चक्करमध्ये आपण कसं ग्रेट आणि आम्ही इथे राहतो आणि आम्हाला सगळं माहिती आहे आणि इथे असं होत नाही आणि एवढूशा ह्याच्यामध्ये आम्ही नाही करू शकत. अगं बाई, तुला नाही कोण म्हणत आहे तू खत बनव त्याचं, एवढ्या सगळ्या ह्याचं काय करणार आहे तू खत बनवून. तसंच हिने अजून माती खाल्लेली आहे. लोकांनी हिला काहीतरी असं जोकिंगली, या बाईला एक तर जोक्स कळत नाहीत. म्हणजे लोकांनी हिला काहीतरी सांगितलं की ते जाळून टाका किंवा नांगर फिरवा, तर हिने सिरियसली घेतला आणि त्याच्यावर सिविक सेन्सचा व्हिडिओ घेऊन आली, वाटच बघत होती. तर त्या बाबतीत आपण बोलणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण उद्या नाही आणत, मग उद्या 1 दिवसाचा गॅप देते, कारण मला ह्याच्यामध्ये कवर करायचं होतं. बट नाही झालं, कारण मला खरंच जेन्युअनली माहिती नव्हतं की असं होईल. हाच एक फर्स्ट पार्ट आणि मला 2 पार्ट करावे लागतील. सो आज हा कंपॅरिझन व्हिडिओ होता. जस्ट एक आपल्या स्वतःला आपण विचारलं पाहिजे की आपण असा भेदभाव का करतो आहे. म्हणजे मी नाही, जे लोक करतात त्यांनी विचारलं पाहिजे. त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. बघा तुम्हाला काही पटतंय का. आणि बाकी सिविक सेन्सवरचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ 1 दिवसाच्या गॅपने. उद्याचा दिवस एक गॅप देऊया, कारण लोक कंटाळतात. माझ्यासारखे पण काही लोक आहेत, बरचं कोण ऐकत बसणार, म्हणून थोडा गॅप देऊया. पण तो मुद्दा मी घेणार आहे आणि त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.